मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ सुरू झालाय का? मराठी चित्रपटसृष्टी सध्या अक्षरशः सुवर्णकाळ अनुभवताना दिसतीये। यंदाच्या वर्षात राजा शिवाजी, तुंबाडची मंजुळा यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं। यातच देऊळबंद 2 ने तब्बल 100 कोटीचा टप्पा पार करत मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला। त्यामुळे आता मराठी चित्रपट केवळ आशयासाठी नाही तर बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई करणारे चित्रपट म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत। आणि हीच यशाची घोडदौड इथेच थांबताना दिसत नाही। जुलैमध्ये बोल बोल राणी हा आणखी एक मोठा आणि वेगळ्या विषयाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। त्यामुळे मराठी सिनेसृष्टीकडे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत। पण या सगळ्यात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती म्हणजे नागराज मंजुळे यांच्या खाशाबाची। भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित या चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला असून त्यातील भव्य सिनेमॅटोग्राफी, दमदार पात्र, कुस्तीचे थरारक प्रसंग आणि मोठा कॅनव्हास पाहून प्रेक्षक भारावून गेले आहेत। या चित्रपटाची आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे अजय अतुल यांचं संगीत। नागराज मंजुळे आणि अजय अतुल यांची जोडी याआधीही सुपरहिट चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवून गेली आहे। त्यामुळे खाशाबाचं संगीतही या चित्रपटाची मोठी जमेची बाजू ठरणार अशी चर्चा सुरू आहे। गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या रिलीज बाबत अनेक चर्चा सुरू होत्या। मात्र आता अधिकृत टीजर सोबत रिलीज डेटही जाहीर झाली असून 1 जानेवारी 2027 रोजी हा बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे। आता प्रश्न फक्त एकच आहे, देऊळबंद 2 नंतर खाशाबा हा मराठीतील पुढचा 100 कोटीचा ब्लॉकबस्टर ठरणार का? मोठी स्टार कास्ट, नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन, अजय अतुलचं संगीत आणि प्रेरणादायी कथा या सगळ्यामुळे हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीतील आणखी एक मैलाचा दगड ठरू शकतो। तुमचा आतापर्यंतचा सर्वात आवडता मराठी चित्रपट कोणता? आणि खाशाबा 100 कोटींचा टप्पा पार करेल असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।